नमस्कार मैत्रिणींनो, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण कुठली पूर्वतयारी न करता अगदी झटपट मस्त खमंग कुरकुरीत असे उपवासाचे आप्पे करणार आहोत। हे आप्पे खूप झटपट तयार होतात, शिवाय चवीला एवढे छान लागतात की तुम्ही एक वेळेस उपवासाचे कुरकुरीत आप्पे खाल्ले की बाकीच्या सगळ्या रेसिपी विसरून जाल। तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा, आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर हे आप्पे करण्यासाठी इथे मी 1 वाटी भगर घेतली आहे। याला वरी तांदूळ किंवा वरई सुद्धा म्हणतात। त्याच वाटीने पाव वाटी साबुदाणा घ्यायचा। साबुदाणा घातल्यामुळे आप्पे खाताना घशामध्ये अडकत नाहीत। आता साबुदाणा आणि भगर छान अशी गरम करून घ्यायची। तर मीडियम गॅसवर हाताला छान गरम लागेपर्यंत साबुदाणा आणि भगर व्यवस्थित अशी गरम करून घेतली। साबुदाणा आणि भगर थोडीशी थंड झाली की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आणि छान सरसरीत असं याचं पीठ तयार करायचं। तर बघा, अशा पद्धतीचं सरसरीत असं पीठ इथे मी तयार करून घेतलं। भगर आणि साबुदाणा गरम करून घेतला की लवकर बारीक होतो। आता यामध्ये 2 हिरवी मिरची, अर्धा इंच आल्याचे काप घातले आहेत, अर्धा चमचा जिरे। तुम्ही जर उपवासाला जिरे खात नसाल तर स्किप केले तरी चालेल। चवीनुसार मीठ आणि इथे मी अर्धी वाटी थोडंसं आंबटसर ताक घेतलं आहे। ताकाच्या ऐवजी तुम्ही दही सुद्धा वापरू शकता। आणि आता थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सरवरती पुन्हा छान फाईन असं याचं बॅटर तयार करायचं आहे। तर बघा, मिक्सरवरती मस्त छान बारीकसर असं मिश्रण याचं इथे मी करून घेतलं। बघा, अशा पद्धतीचं घट्टसर मिश्रण करायचं। तर आता हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। मिश्रण अशा पद्धतीचं घट्टसरच करायचं, कारण खूप पातळ जर झालं ना मिश्रण तर आप्पे छान फुलत नाहीत। आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि 10 मिनिटे हे मिश्रण मुरू द्यायचं आहे। तोपर्यंत आपण उपवासाची चटणी करूया। त्यासाठी इथे मी अर्धी वाटी खमंग भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत, त्याची साले काढून घेतली। आता यामध्ये पाव इंच आले, 2 हिरवी मिरची, पाव चमचा जिरे इथे मी घेतला आहे। तुम्ही जिरे जर खात नसाल तर स्किप केलं तरी चालेल। चवीनुसार मीठ, थोडीशी साखर घालायची आहे आणि पाव वाटी थोडंसं आंबटसर ताक। ताकाच्या ऐवजी दही किंवा लिंबाचा रस सुद्धा वापरू शकता। आता मिक्सरवरती छान बारीकसर अशी चटणी इथे मी करून घेतली। बघा, मस्त दाटसर अशी चटणी इथे तयार आहे। आता तुम्हाला जर याला तडका द्यायचा असेल तर देऊ शकता, पण ही उपवासाची चटणी मी अशीच ठेवणार आहे। आता आपलं आप्याचं मिश्रण भिजून सुद्धा 10 मिनिटे झालेली आहेत आणि मिश्रण छान असं मुरलेलं आहे। तर सुरुवातीला आपण हे पीठ घट्टच ठेवूया, नंतर आवश्यकता वाटली तर यामध्ये पाणी टाकायचं आहे। तर इथे मी एका बटाट्याचा किस करून घेतला, तो यामध्ये घालायचा। भाजलेल्या शेंगदाण्याचं 2 चमचे जाडसर असं कूट, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने बारीक कापून घेतलेली आहेत। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर मिक्स केल्यानंतर जर आपल्याला मिश्रण थोडंसं घट्टसर वाटलं तर मग नंतर थोडंसं पाणी आपण यामध्ये घालणार आहोत, परंतु आप्याचं मिश्रण घट्टसरच हवं आहे। खूप पातळ जर झालं तर मग आप्पे फुलत नाहीत। तर मिश्रण थोडंसं घट्टसर वाटत आहे तर अगदी थोडंसं पाणी मी यामध्ये टाकत आहे आणि सरसरीत असं मिश्रण तयार करायचं आहे। बघा, थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेतलं आणि अशा पद्धतीचं सरसरीत असं मिश्रण इथे मी करून घेतलं। आता आपले आप्पे छान फुलावे त्यासाठी यामध्ये मी अगदी छोटा चमचा घेतला आहे आणि त्या चमच्याने 1 चमचा खाण्याचा सोडा घातला आहे। आता त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचं, सोडा मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि सोडा टाकल्यानंतर लगेचच आप्पे करायला घ्यायचे। तुम्ही सोड्याच्या ऐवजी यामध्ये इनोसुद्धा वापरू शकता। तर आप्पे करण्यासाठी आप्पे पात्राच्या प्रत्येक खाचामध्ये थोडंसं तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार टाकून घ्या। त्यानंतर यामध्ये आप्याचं मिश्रण टाकायचं आहे। सुरुवातीला बाजूच्या खाचामध्ये मिश्रण टाकायचं आणि नंतर मग मधातल्या खाचामध्ये, कारण बाजूच्या खाचापेक्षा मधातल्या खाचा ज्या आहेत ना त्याला गॅसची फ्लेम जास्त लागते, त्यामुळे मधातले आप्पे करपू शकतात। म्हणून सगळ्यात शेवटी मधातल्या खाचामध्ये मिश्रण टाकायचं। आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मीडियम गॅसवर 5 मिनिटे आप्पे शेकून घ्यायचे। मीडियम गॅसवर 5 मिनिटे आप्पे शेकून घेतले। मीडियम गॅसवर आप्पे 5 मिनिटे याकरता शेकले की खालच्या बाजूने छान कुरकुरीत असे हे आप्पे झाले पाहिजे। तुम्हाला जर मऊ मऊ आप्पे हवे असतील तर तुम्ही 3 मिनिटांनंतर उलटवून घेऊ शकता। तर तुम्ही इथे बघू शकता आपले आप्पे किती मस्त छान कुरकुरीत असे झालेले आहेत। आता सगळे आप्पे उलटवून घेतले आणि आता या बाजूने झाकण वगैरे न ठेवता पुन्हा 2 मिनिटे शेकून घेऊया। तर बघा, पुन्हा 2 मिनिटे आप्पे शेकून घेतले आणि मस्त असे आप्पे इथे तयार आहेत। तर आता हे आप्पे सर्व करून घेऊया। सुरुवातीला उपवासाची चटणीसुद्धा बघू शकता किती मस्त दाटसर अशी चटणी झालेली आहे। चटणीवरून थोडंसं लाल तिखट भरभरून घ्यायचं आहे आणि आप्पे सर्व करून घेऊया। हे आप्पे करायला खूप सोपे आहेत, चवीलासुद्धा खूप छान लागतात। याआधी मी तुमच्यासोबत साबुदाण्याचे आप्पे, साबुदाण्याची खिचडी किंवा उपवासाची खीर, उपवासाचा शिरा, उपवासाचे बरेच पदार्थ शेअर केलेले आहेत। त्याच्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, नक्की बघा। आणि तुम्हाला आजची ही उपवासाच्या आप्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा।
सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत.